गुरव सर. मी सांगतो गुरव सरांना मेसेज करतो. शेवटच्या ह्याच्याला स्क्रीन शेअर करून पहा आता मॅडम, स्क्रीन शेअर करून पहा. जाधव सर पाठवा विद्यार्थ्यांना युट्यूबची. सर तुम्हाला दिसते का स्क्रीन? हो दिसते. हा ठीक आहे. हा हॅलो सर, सर्व विद्यार्थ्यांना लिंक पाठवली आहे. हा 10वीच्या सर्व तुकड्यावर लिंक सेंड केलेली आहे. अच्छा. थोडं थांबायचंय ना अजून जाधव सर? आपलं सरांना बोला ना. सर कस्तुरे आहेत सर आहेत सरांना बोला. हो हा जाधव सर सुरू करा म्हणलं. हो हो हो. लिंक देऊन किती वेळ झाला जाधव सर? आता 1 मिनिट, लिंक आल्याला सेंड केली मी. 2-3 मिनिटं थांबू. हरकत नाही, सुरुवात करायला हरकत नाही, नंतर पहिल्यापासून दिसतं विद्यार्थ्यांना. बरं ठीक आहे. बरं चालतं. कस्तुरे सर सुरू करूयात मग आपण. जाधव सर सुरू करायचे ना? हा हो सर हो. सर्वांना नमस्कार. मराठी विषयाच्या समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी आभासी पद्धतीने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. या आभासी पद्धतीने होणाऱ्या समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी आमच्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक महेशजी कस्तुरे सर,
उपमुख्याध्यापक नंदकिशोर झरीकर सर, पर्यवेक्षक श्री अरुणराव पत्की, 10वी प्रमुख मधुकर जाधव सर, सर्व मराठी विषय शिक्षक, तसेच आमच्या शाळेचे तंत्र स्नेही प्रमुख मंगेश मुळी सर, हे सर्व आभासी पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं स्वागत. आणि आज आपणाला मराठी विषयाचं समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यासाठी गौरी डावखरे मॅडम ह्या उपस्थित आहेत. मी त्यांचा प्रथम सविस्तर परिचय करून देतो. सौ गौरी सुधीर डावखरे असं मॅडमचं पूर्ण नाव आहे. त्यांचं शिक्षण MA BEd हे मुंबई विद्यापीठात त्यांचं शिक्षण झालेलं आहे. तसेच त्यांना MPhil ही पदवी प्राप्त आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्या MPhil त्यांनी ही पदवी घेतलेली आहे. MPhil म्हणजे मास्टर ऑफ फिलॉसॉफी, ज्याला आपण विद्यापती म्हणतो, अशी पदवी मॅडमना प्राप्त आहे. ज्याला तत्वज्ञानावर मालकी प्राप्त होते त्यांना अशा प्रकारची MPhil पदवी मिळते. 2008 पासून डावखरे मॅडम स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय बीड या आपल्या संस्थेच्या संस्कार केंद्रामध्ये मराठी विषयाचं अध्यापन करत आहेत. मॅडमना लेखनाचा छंद आहे. त्या उत्तम निवेदिका आहेत. तसेच अभिनय आणि खेळाची त्यांना आवड आहे. विशेष करून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं एक YouTube चॅनल आहे, खास 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणून आपण जर YouTube वरती गौरी डावखरे असं जर टाईप केलं तर त्यांचं हे चॅनल आपणाला पाहता येईल. अशा उपस्थित असणाऱ्या सौ गौरी डावखरे मॅडम यांचंही मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि मॅडमना विनंती करतो की आपण समुपदेशन आणि मार्गदर्शन करावे. सर्वांना माझा नमस्कार. इथे उपस्थित असलेले आणि विशेषतः खोलेश्वर कॉलेज व शाळेमधले मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, तसेच पदाधिकारी आणि सर्व शिक्षक वृंद, तसेच माझे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वांना पुन्हा एकदा माझा नमस्कार. 10वीचं वर्ष आहे. थोडंसं 2 वर्षापासून आपण वेगवेगळ्या भीतीदायक परिस्थितीतून जात आहोत. आणि त्यात 10वीचं वर्ष म्हटल्यानंतर आधीच खूप तणावाखाली आपण असतो आणि त्यात आता हे करोनाचं संकट, म्हणजे दुहेरी चक्रामध्ये आपण अडकलेलो विद्यार्थी आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी जशी परीक्षेत कदाचित सूट मिळाली तशी ह्या वर्षी मिळेल असं न समजता किंवा असा गैरसमज न करता आपण 10वीच्या परीक्षेला आनंददायी पद्धतीने आणि मनापासून कुठलाही किंतु न ठेवता सामोरे जाणार आहोत. ती परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल वगैरे कुठल्याही या भ्रामक कल्पनेत किंवा त्याच्यावर विसंबून न राहता आपल्याला ती परीक्षा अगदी पद्धतशीरपणे पेपर सोडवून त्या पद्धतीने ऑफलाईन द्यायची तयारीत आपण सगळे विद्यार्थी असणार आहोत. बाकी राजकारण किंवा इतर काही माध्यम जे आंदोलनजीवी वगैरे असतात त्यांना आंदोलन करू द्या. आपण त्या बातम्याही बघायच्या नाही आणि त्या गोष्टींमध्ये विचारही करायचा नाही त्या गोष्टींचा. आणि तसं जर आपण केलं ना तर मला वाटतं की आपण मनापासून मग अभ्यास करूया. आता मी नेहमी माझा मराठी विषय आणि मराठी विषय हा माझा प्रिय विषय का आहे तर याच्या मागचं कारण मी मराठीचा अभ्यास कमी करते आणि मराठी विषयाचा
आस्वाद जास्त घेते. तुम्ही सुद्धा आपल्या विषयाचा म्हणजे मला वाटतं मराठी विषयाचा अभ्यासाकडे नंतर वळूया, आधी त्या विषयाचा त्या पाठ्यपुस्तकाचा आस्वाद घेतला असेल असं मी समजते. काय असतात रे मराठी विषयामध्ये? गोष्टी असतात, कविता असतात म्हणजे गाणी असतात, है की नाही, कुठेतरी छोटीशी नाटिका असते, नाटुकली असते, आणि ह्या सगळ्या गोष्टी तर आपण मनोरंजन म्हणून वाचतच असतो की. मग परीक्षेचा ताण नंतर घेईल, आधी त्याचा आपण मनमुराद आस्वाद घेऊया. आणि आता मात्र जेव्हा परीक्षा सामोरी आलेली आहे, 1.5-2 महिने राहिलेले आहे, त्यावेळेला मग आता आपल्याला अभ्यासाची तयारी करायची. आस्वादीच्या भूमिकेतून बाहेर पडून आता आपण अभ्यासाच्या तयारीला लागूया. मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, ज्याला आपण कृतीपत्रिका म्हणतो, त्या कृतीपत्रिकेचं स्वरूप कसं असेल हे सगळ्यांना नीट अवगत असेल. मी त्याच्या खोलात शिरत नाही, कारण तिथे आपला वेळ जाईल. त्यामुळे कृतीपत्रिकेचं स्वरूप तुम्ही तुमचं समजून घेतलं असेल आणि तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला अतिशय व्यवस्थित पद्धतीने समजूनही सांगितलं असेल. तुमच्यापैकी बऱ्यापैकी मुलांनी कमीत कमी 5 प्रश्नपत्रिका 5 कृतीपत्रिका सोडवलेही असतील आणि तेवढ्या तरी सोडवणं अपेक्षित आहे. का अपेक्षित आहे? तर एकदा का आपण ह्या सतत सलग 5 कमीत कमी मी 5 प्रश्नपत्रिका सांगते, त्याच्या मागचं कारण म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते स्वरूप गद्य उतारा असतो. मग गद्य उतारामध्ये पहिला प्रश्न आकलन कृती, मग स्वमत, मग त्याच्यानंतर असे 2 उतारे, मग एखादा अपठित उतारा, पुस्तकाच्या बाहेरचा उतारा, त्यानंतर कवितेवरचा प्रश्न, कवितेच्या वरच्या प्रश्नामध्ये सुद्धा आकलन कृती, मग काव्य सौंदर्य, त्याच्यानंतर मग एखादं रसग्रहणासाठी मुद्द्यानुसार कृती करा. ह्या प्रश्नांचा इतका आपल्याला सराव होतो ना, तर आपल्याला माहिती असतं की आता याच्यानंतर मला हे लिहायचंय. ही सगळी तयारी आपली आधी झालेली असेल ना, तर मला वाटतं जेव्हा प्रत्यक्ष परीक्षा जेव्हा आपली असते 10वीची, त्या वर्षांत परीक्षेमध्ये आपल्याला अजिबात भीती वाटत नाही किंवा आता आपली तयारी असते. आता विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्या प्रश्नापासून मग आपलं एक एक मुद्द्यावर सुरुवात करते की आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आपला कृतीपत्रिकेतील पहिला प्रश्न हा गद्य उतारावर असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय तयारी करावी लागते? बऱ्याच वेळेला आपला असा गैरसमज असतो की ताई उतार्याची काय तयारी करायची, उतारा तर काय दिलेला असेल आणि तो उतारा वाचायचा आणि त्याच्या खाली असलेली प्रश्नांची उत्तरं त्या उतार्यातून शोधून काढायची, बरोबर आहे. आणि यामुळे आपण बरेच मुलं वर्षभर पाठ्यपुस्तक जेमतेम अगदी ढोबळ मनाने वाचत असतो. त्याच्यामध्ये स्थूल वाचन असतं, सूक्ष्म वाचन होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही पाठ्यपुस्तकाचं सूक्ष्म वाचन करावं. पहिलेच मी म्हटलेलं होतं की पहिले सुरुवातीला आपली भूमिका ही आस्वादाची असली पाहिजे. मी नुसतं धड्यांचा आस्वाद घेणार आहे, मला त्याच्यावरची प्रश्न उत्तरं, मला त्याच्याबद्दल काहीही घेणं देणं नाही. पण ही भूमिका आपली कधी असली पाहिजे? वर्षाच्या सुरुवातीला सगळे धडे वाचायचे, कविता वाचायच्या, काय बरं कवितेचा अर्थ असेल, काय सांगितलेलं असेल वगैरे, याचं स्वतः मनाचं चिंतन करायचं, मनन करायचं आणि त्या कवितेचा असेल, त्या गोष्टीचा असेल, कथेचा असेल, आनंद घ्यायचा. प्रश्नांचं उत्तर वगैरे शोधाशोध करायची नाही. परंतु नंतर मात्र आपण जेव्हा वाचायला लागू तेव्हा त्या धड्याचं अभ्यासपूर्ण वाचन सुद्धा झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात. सगळ्यात सोपा प्रश्न मुलांना असं वाटतं की आकृतीनुसार कृती करा किंवा आकलन कृतीवर जे प्रश्न विचारले ते सोपे असतात, आम्हाला ते उत्तरं सापडतात आणि आम्ही ते शोधून लिहू शकतो, हे आपल्या सगळ्यांना अगदी खात्री असते. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ना काय होतं, तुम्ही जर तयारी केलेली नसेल ना तर वेळ जातो. आपला पेपर आहे 80 गुणांचा. 80 गुणांचा पेपरसाठी आपल्याला 3 तास आहेत, बरोबर आहे. 3 तासामधले आपण गद्य उतारासाठी आणि गद्य उतारा जो आपल्या पाठ्यपुस्तकातले 2 उतारे येणार आहे, त्या पाठ्यपुस्तकातले उतारे परीक्षेच्या त्या हॉलमध्ये, त्या वर्गामध्ये वाचनात आपण किती वेळ घालवणार आहोत? माझं म्हणणं असं आहे
की तुम्ही त्या उतार्याचं वाचन करायचंच आहे परीक्षेच्या वेळेला, पण तिथे जास्त लक्ष केंद्रित न करता त्याचा जर तुम्ही आधी अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला उत्तर सापडायला खूप सोपं जाईल. मी तुम्हाला एक उदाहरण देते. तुम्हाला समजा गवताचे पाते या धड्यावर प्रश्न आला. वि. स. खांडेकरांचा तो रूपक कथा आहे, तुम्हाला माहिती आहे, अतिशय छोटासा धडा आहे. तुमचं पाठ्यपुस्तक तुमच्या जवळ असेल तर पान नंबर 24 तुम्ही काढा. थांबा एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करते म्हणजे तुम्हाला लगेच सापडेल. आणि मग मला काय सांगायचं त्याच्यावरून मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन. सगळ्यांना दिसते का ही स्क्रीन? स्क्रीन दिसते का विद्यार्थी मित्रांनो? तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की हा एवढा छोटासा उतारा परीक्षेला येतो, बरोबर? छोटासा उतारा आहे, पण जर तुम्ही त्याचा जर आधी अभ्यास केलेला असेल ना तर त्याच्याचे प्रश्न लिहिणं किती सोपं होतं हे मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. समजा हा उतारा दिला आणि या उतार्यावर तुम्हाला प्रश्न विचारला की गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्द समूह सांगा. प्रश्न असा आहे, गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द आणि शब्द समूह. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आधी जर अभ्यास केलेला असेल, आधी जर त्या उतार्यावर प्रश्नांची उत्तरं वगैरे त्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल ना तर तुम्हाला लक्षात येईल की मला पटापट ते उत्तरं माहिती आहेत. उदाहरणार्थ चिमणे गवत, गवताचे पाते किंवा चिडखोर बिबा किंवा क्षुद्र, हे बघा इकडे क्षुद्र दिलेला आहे, त्यानंतर अरसिक वगैरे, हे जे आहेत हे शब्द विखुरलेले आहेत मुलांना. हे शब्द एका ओळीमध्ये नाही आहेत, तुमच्या लक्षात येईल. आणि त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, जर आधी अभ्यास केलेला नसेल आणि परीक्षेच्या त्या वर्गामध्ये, परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला जर हा उतारा, तुम्हाला उतार्यावर उत्तर लिहायचं असेल तर तुम्हाला तो उतारा वाचावा लागेल. एकदा वाचून पटकन 4 शब्द कदाचित सापडणार नाही, परत उतारा वाचा, परत 1-2 शब्द उत्तर सापडत नाही. परीक्षेच्या वेळेला पहिलाच प्रश्न आहे, थोडंसं टेन्शन येतं कधी सापडतील. पण हे जर आपल्याला हे 4 शब्द आपल्याला जर आधीच माहिती असतील की हे 4 शब्द इथे इथे आहे तर आपण लगेच ते उत्तर आपल्याला पटकन आपल्या डोळ्यासमोर येतं आणि लिहितो. मुलांना काय वाटतं की जेव्हा आकलन कृतीवर प्रश्न येतो तेव्हा आकलन कृतीवरचे प्रश्न हे आपल्याला एका ओळीमध्ये सलग सापडतात. आपण असं समजलेलं असतो आकलन कृती म्हणजे तो उतारा तुम्हाला किती समजलेला आहे. मग असं गृहीत धरू नका की ते पटकन कुठेतरी उत्तर सापडेल. किंबहुना 10वीच्या मुलांना ते उत्तर लगेच सापडू नये, त्यांना उतारा नीट समजलेलाच असला पाहिजे ही अपेक्षा असते. त्यामुळे जर ते 4 प्रश्न तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत पण तयारी केली असेल तर तुम्हाला पटकन लिहिता येईल. आणि त्याच्यानंतर महत्वाचं सांगावंसं वाटतं की आपल्याकडे जी कृती पत्रिका आहे ती 10 मिनिटं आपल्याला आधी हातात मिळते, बरोबर आहे. 10 मिनिटं आधी कृती पत्रिका जर आपल्या हाती येणार असेल तर मी म्हणेल की तुम्हाला त्या 10 मिनिटांचा आपण सदुपयोग करू शकतो, चांगला उपयोग करू शकतो. बऱ्याच वेळेला असं होतं आपण की पटपट पटपट काय प्रश्न आलेले आहेत, फार निबंध वगैरे बघतो, कुठल्या कवितेवर आलेल्या आहे आणि मग मी बऱ्याच वेळेला बघते की विद्यार्थी नुसते 2-3 मिनिटं अवलोकन करतात आणि मग शांत वाट बघतात की कधी हे 10 मिनिटं होतात आणि कधी आम्ही लिहायला सुरुवात करतो. मला तुम्हाला सांगतामध्ये तुम्ही काय करायचंय की जो अपठित उतारा आलेला आहे, पठित उतार्याची आपण आता अशी तयारी करणार आहोत की ती आधीच जेव्हा आपल्या हाती पुस्तक आहे परीक्षेच्या आधीच अपठित उतार्यापेक्षा पठित उतार्याची तयारी आपली झालेली असेल. पण अपठित उतारा तर आपल्याला माहितच नाहीये कुठला आहे. मग अपठित उतारा हा जो 10 मिनिटाचा वेळ आहे तेव्हा आपण कृतीपत्रिकेचं आपण अवलोकन करायचं आणि त्याच्यानंतर कमीत कमी जो 5 मिनिटं आपण त्या उतारा अपठित उतारा शांतपणे वाचायचा. त्याच्यावरची प्रश्न जी आलेली आहेत आकलन कृती 1 आणि आकलन कृती 2, जमलं तर हे आकलन कृती 1 आणि आकलन कृती 2 सुद्धा त्यावरची प्रश्नांची उत्तर आपण शोधून ठेवायची, आपल्याला लिहायची नसतात.
पण आपण शोधून ठेवू शकतो. आणि गंमत म्हणजे हा अपठित उताराच आपल्याला सारांश लेखनासाठी पण लागणार आहे. म्हणजे ह्या अपठित उताराचं महत्व लक्षात घ्या. तुम्हाला इथे 4 मार्क गुणांसाठी तो आहे आणि परत सारांश लेखन 6 गुणांसाठी, म्हणजे तो उतारा खरं तर 10 गुणांसाठी आहे आपला. आणि 10 गुणांसाठीच्या उतारासाठी आपल्याला मग पुरेसा वेळ द्यायला, जर आपण तो आधी वाचलेला नसेल तर आपण पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. त्याच्यापेक्षा आपल्याकडे जे सुरुवातीचे 10 मिनिटं कृतीपत्रिका सोडवायच्या आधीचे 10 मिनिटं आपल्या हाती आलेली असते, त्याचा उपयोग करून घ्यायचा. ही एक माझी महत्वाची टीप आहे, कदाचित तुमच्या शिक्षकांनी सांगितलेली असेल. तर तिथे शांततेत वाचायचं, उतारामध्ये जो विचार मांडलेला आहे, जो मुद्दा मांडलेला आहे तो समजून घ्यायचा, खरं तर त्या उताराचं नीट आकलन करून घ्यायचं. आणि मग हे 10 गुणांचे जे प्रश्न आहेत, सारांश लेखनाचे असतील किंवा अपठित उतारा म्हणून आकलन कृतीवरचे असतील, ते आपण नीट सोडवायचे. आणखीन एक मी तुम्हाला उदाहरण देते की जर आपण पूर्वी आधी तयारी केलेली असेल तर आपण चुकत नाही. तुम्हाला अरुणिमाचा धडा आहे, पान क्रमांक 40 वर बघा. त्याच्यामध्ये ना एक प्रश्न असा आहे की भारतातील सगळ्यात प्रथम एव्हरेस्ट सर करणारी महिला काय, कोणती? धड्याचं नाव आहे अरुणिमा, धडा पूर्ण अरुणिमावर आहे. परंतु असं होतं ना, मग आपण वाचत नाही, वेळ गेलेला असतो, मग आपण पटकन अरुणिमा, भारतातील प्रथम एव्हरेस्ट सर करणारी महिला कोण, अरुणिमा लिहून टाकतो. पण विद्यार्थी मित्रांनो, ती अरुणिमा नाहीये, बचिंद्री पाल हे नाव तिथे अपेक्षित आहे. भारतातील पहिली अपंग महिला किंवा भारतीय म्हटलं ना, तिथे अरुणिमा आहे. पण पहिली महिला एव्हरेस्ट सर करणारी जर महिला असेल तर ती बचिंद्री पाल आहे. हे उत्तर आपल्याला, जर आपला आधी अभ्यास झालेला असेल तर आपल्याला तो उतारा न वाचता सुद्धा आपल्याला खात्री असते की नाही याचं उत्तर हेच आहे. उतारा वाचून हवं तर तुम्ही खात्री करून घ्या, परंतु त्याच्यात जास्त वेळ घालवू नका, असं माझं म्हणणं आहे. कारण तुमच्याकडे आधी पुस्तक आहे, मग त्या पुस्तकाचा वापर कधी करायचा, परीक्षेच्या काळात तर नाही करायचा, त्याच्या आधीच आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला गद्य उत्तरामधला सगळ्यात अवघड कदाचित वाटणारा प्रश्न म्हणजे स्वमत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वमत खरं तर हे खूप सोपं आहे, कारण या प्रश्नामध्ये तुम्हाला 0 गुण देणार नाही. 0 गुण कधी मिळेल की तुम्ही काही सोडवलं नाही तर. पण त्या प्रश्नावर आधारित तुम्ही स्वतःच कोणतंही मत लिहिलं ना तरी तपासण्याला पूर्ण गुण नाही दिले तरी थोडे तरी गुण द्यावेच लागतात, कारण ते तुमचं मत आहे. त्याला पटलं नाही तरी ते तुमचं मत आहे. मग ह्या प्रश्नाची भीती का वाटावी आम्हाला? आम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला जे योग्य वाटतं, जो काही आमचा आतापर्यंतचा अनुभव असेल, जो काही आमचा आतापर्यंत विचार असेल, आणि हा धडा शिकवताना, ते पाठ्यपुस्तक शिकवताना शिक्षकांनी आम्हाला ज्या ज्या गोष्टी त्या संदर्भातल्या ज्या सांगितलेल्या असतील त्या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास करून आम्हाला तिथे ज्या त्या प्रश्नाला उत्तराला जे काही योग्य वाटतं ते तुम्ही लिहू शकता. मग स्वमतावर एवढी भीती फक्त होतं काय, त्याचं थोडंसं उत्तर मोठं असतं, ते 7-8 ओळींमध्ये असं लिहिणं अपेक्षित असतं, म्हणून भीती वाटते. परंतु तुम्हाला जे काही योग्य वाटतं ते जर तुम्ही स्वतःचं मत, तुम्हाला अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे, तिथे तुम्हाला जे योग्य वाटतं ते लिहू शकतात. मग तो प्रश्न बिलकुल सोडवून द्यायचा नाही, तो सोडवायचा आठवणीने, तिथे घाबरायचं नाही. आणि मग अशा प्रकारे आपण गद्य उतार्यावरचे प्रश्न सोडवले की मग आपण पद्य उतार्यामध्ये, पद्य उतार्यामध्ये, पद्य याच्यामध्ये आपल्याला विभागामध्ये काय अडचण येते? पहिली तर कविता असते, कवितेवर आधारित जो भाग आहे, विभाग आहे, त्याच्यामध्ये कविता मिरगे सर, माइक म्यूट करा. पद्य विभागामधला जो प्रश्न असतो, तर एक कविता असते, ती कविता दिलेली असते आणि त्याच्यावर आधारित कृती सोडवायच्या असतात. परत तिथे आकलन कृती आहेत आणि 1-2 प्रश्न काव्य सौंदर्यावर आहे.
काव्य सौंदर्याचे प्रश्न कदाचित मुलं म्हणतात की ताई त्याच्यात नेमकं काय लिहायचं हे आम्हाला माहिती नसतं. तर काव्य सौंदर्यामध्ये त्याच्यामधले 3 घटक आहेत. ते 3 घटक तुम्हाला माहिती असले पाहिजे. काय विचारलं जातात काव्य सौंदर्यामध्ये, की त्याचा अर्थ सौंदर्य स्पष्ट करा, विचार सौंदर्य स्पष्ट करा किंवा भाव सौंदर्य स्पष्ट करा. मग अर्थ सौंदर्य जर प्रश्न विचार आला असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे, त्या कवितेचा अर्थ लिहायचा आहे, कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहायची आहे, त्याच्यामध्ये कदाचित अलंकार कुठले आलेला आहे ते लिहायचंय. विचार सौंदर्य असेल तर कवितेमध्ये नेमका कुठला विचार मांडलेला आहे, तो विचार समर्पक विचार आहे का, त्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. आणि भाव सौंदर्यामध्ये काय लिहायचं, कुठली भावना आलेली आहे कवितेमध्ये, वाच्यार्थाच्या पलीकडे काहीतरी भाव अर्थ गेलेला आहे का, हे आपल्याला समजून सांगायचं. मुळात म्हणजे कवितेमध्ये त्या गोष्टी असतातच. एक म्हणजे वाच्यार्थ असतो, दुसरा लक्षार्थ असतो. जो आपण बोलतो मराठीमध्ये शिकलेलो आहोत हे लक्षात घ्या, ते शब्द नीट लक्षात घ्या. वाच्यार्थ म्हणजे काय, कवितेतून सरळ सरळ सूचित होणारा अर्थ. परत ह्याच प्रश्नाची उत्तराची हे काव्य सौंदर्यामधला वाच्यार्थच आपल्याला परत लागतो कुठे, मुद्द्यानुसार कृती करा. तिथे त्याची आपल्याला ते सगळे प्रश्न ना एकात एक बांधलेले आहेत, लक्षात घ्या. तुम्ही नीट जर कवितेची पूर्ण तयारी केली, विशेषतः दुसरा प्रश्न आ मध्ये, कविताचा आ मधला घटक जो आहे मुद्द्यानुसार कृती सोडवा, हा जर प्रश्न पूर्णपणे नीट त्याच्यातल्या जेवढ्या कृती आहेत त्या सगळ्या कृतींचा नीट अभ्यास केला ना, त्याचाच उपयोग तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये आणि प्रश्न क्रमांक 2 ई मध्ये सुद्धा करता येऊ शकतो. फक्त त्या ज्या कृती दिलेल्या आहेत त्याचा समग्र आणि विस्तृत अभ्यास करायचा. जमलं तर तक्ता करा. मग आश्वासक चित्राचं असेल, उत्तम लक्षण आहे, भरत वाक्य आहे, खोद आणखीन जरा असेल, सगळ्या कवितांचा एक मोठा तक्ता करा आणि त्या तक्त्यामध्ये ज्या ज्या मुद्द्यानुसार कृती करा, या प्रश्नामध्ये जेवढी मुद्दे विचारले जातात ना त्या सगळे मुद्दे लिहायचे. मग त्याच्यामध्ये पहिले कवी कोण आहे, सगळ्या कवितांचे कवी लिहायचे, कवितेचा रचना प्रकार कुठला आहे, कविता कुठल्या पुस्तकातून घेतलेली आहे, सगळ्या कुठल्या पुस्तकातून घेतलेली आहे ते सगळ्यांची नावं लिहायचे. त्यानंतर कवितेमध्ये कुठला संदेश आलेला आहे, सगळ्या कवितांचा मधला संदेश लिहायचा आहे, मध्यवर्ती कल्पना कुठली आहे ते सगळ्या कवितांमधलं लिहायचंय. अशा पद्धतीने कविता आवडली न आवडल्याचं कारण, परत त्याच्यामध्ये भाषिक वैशिष्ट्य आहे, त्या भाषिक वैशिष्ट्याचा आपण उपयोग परत रसग्रहणासाठी प्रश्नकृतीमध्ये तुम्हाला करता येतो. तो जर मुद्द्यानुसार कृती करा, ही कृती जर तुम्ही नीट अवलोकन केली, नीट अभ्यासली ना, तर त्याचा उपयोग तुम्हाला कवितेचा पहिला प्रश्न आणि तिसरा प्रश्न त्या दोन्हीसाठी होईल. म्हणजे 3 प्रश्न त्याच्यामध्ये होईल. फक्त तुम्हाला प्रत्येक कवितेचं स्वतंत्र हे मुद्दे तयार करून त्या मुद्द्यांचं विस्तृतपणे लेखन तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि त्याचं चिंतन करून त्याचा अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. मग तुम्हाला कवितेवरचा कुठलाही प्रश्न आला तरी तो अवघड जाणार नाही. रसग्रहणाच्या प्रश्नकृतीमध्ये आपल्याला काय करायचंय, आशय सौंदर्य लिहायचं. आशय सौंदर्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कवीचं नाव, कवितेचं नाव, कुठल्या पुस्तकातून कविता घेतलेली आहे आणि कवितेचं मध्यवर्ती कल्पना काय, कवितेचं सार काय, सारांश काय, ते तुम्हाला सुरुवातीला लिहायचंय. काव्य सौंदर्य असेल, काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला कवितेचं थोडक्यात स्पष्टीकरणच एक प्रकारे लिहायचंय. लक्षात घ्या, तर जे 4 ओळी दिलेल्या आहेत त्या 4 ओळींचं स्पष्टीकरण तुम्हाला तिथे नीटपणे देता आलं पाहिजे. भाषिक वैशिष्ट्यांमध्ये मग मात्र कवितेमध्ये कुठली भाषा शैली वापरलेली आहे, बोली भाषा आलेली आहे का, निवेदनात्मक आहे का, संवादात्मक आहे का, चित्रवर्ती भाषा आहे का, ती कुठल्या प्रमाणे भाषा आहे, ह्याच्याबद्दलचं भाषिक वैशिष्ट्यामध्ये मग त्याच्यामध्ये कुठलं वृत्त आलेलं आहे का, यमक आदी शब्द कुठले आलेले आहेत, विरोधी प्रतिमा कुठल्या आलेल्या आहेत, हे जे सगळं भाषिक वैशिष्ट्य असतं ते भाषिक वैशिष्ट्यामधले. स्थूल वाचनामधला जर आपण विभाग बघितला तर स्थूल वाचनाची तुम्ही जर 5-6 प्रश्नपत्रिका जर सोडवलेल्या असतील ना, तर तुमच्या लक्षात येईल की त्याच कृती परत विचारल्या जातात. त्यामुळे स्थूल वाचनाचे जे काही 3 पाठ आता तुम्हाला अभ्यासाला आहे तेच प्रश्न त्याच कृती पुन्हा विचारल्या जाईल. त्यामुळे त्या तुम्ही व्यवस्थितपणे तयारी करून गेलात तर काही अवघड जाणार नाही. स्थूल वाचनावरचा प्रश्न. त्यानंतर व्याकरणावरचा पण घटक जो असतो त्याच्यामधले पण आपण केलेलं असतं. आपल्याला माहिती असतं समास काय, समासावरच्या आधारित प्रश्न असतील, शब्दसिद्धीवर आधारित प्रश्न असेल किंवा वाक्प्रचार आहे त्याची तयारी केलेली असेल. हे सगळं मी थोडस आधी जास्त पटकन घेते कारण मला तुम्हाला जास्त करून उपयोजित लेखनावर जास्त सांगावं असं वाटेल. कारण मुलांचा प्रश्न असा असतो की ते उपयोजित लेखनावर आम्हाला जास्त सांगा.
तर त्यामुळे व्याकरणावरच्या कृती ह्या आपण खूप व्यवस्थित अभ्यास केलेला असतो. आपल्या शिक्षकांनी सुद्धा त्याची छान तयारी करून घेतलेली असते. मग तो घटक मात्र एक आहे की त्याच्यावरचे आधारित प्रश्न पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे सोडवले ना तर आपल्याला समासकृती अवघड जाऊ शकत नाही, शब्दसिद्धी नाही जाणार, वाक्प्रचार तर आपल्या पाठ्यपुस्तकातले जे वाक्प्रचार आहेत तेच आहेत, त्याचा अर्थ आपल्याला कळला एकदा की कुठलाही वाक्यात उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. त्यानंतर शब्द संपत्ती आपण अगदी पाचवी पासूनच्या शब्द संपत्ती तो घटक आपण लिंग, वचन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असे शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे, अलंकारिक शब्द आहे, किती प्रकारच्या कृती आपण वेगवेगळ्या सोडवत असतो, अलंकारिक शब्द असतील, हे सगळे घटक आपले आधी झालेले असतात आणि तेच परत घटक आपल्याला ह्या शब्द संपत्ती या भागामध्ये येऊ शकतात. या सगळ्या कृती मग पारिभाषिक शब्द आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकाच्या मागेच आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे. त्याच्यानंतर मला वाटतं जे प्रश्न येऊ शकतात की लेखन नियमानुसार प्रश्न असेल, शुद्ध लेखनाबद्दल तुमच्या ज्या काही नियम असतील ते तुम्हाला माहिती असेल. विरामचिन्ह सोपा घटक आहे, विरामचिन्ह फक्त तो एकदा अभ्यास करा, तुम्हाला विरामचिन्ह एकदा कळले तर कुठले विरामचिन्ह कुठे वापरायचे हे तुम्हाला सांगता येऊ शकतं. अतिशय कमी अभ्यास आहे तसा बघितला तर व्याकरणाचं आणि 16 गुण व्याकरणावर आहे, पण ते तुम्ही अगदी जर ठरवलं ना तर अवघ्या 4 दिवसात संपूर्ण व्याकरण तुमचं चांगलं होऊ शकतं 16 गुणांचं. पण नीट नियोजनबद्ध की मला आता या वेळेला मला समास नीट समजून घ्यायचा आहे, मग सामासिक शब्द असतील, विग्रह कसा केलेला आहे, मुळात आहेच किती समास 10वीला, खूपच कमी अभ्यास आहे तेवढा आपला होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण व्याकरण ह्या घटकाचा सुद्धा सखोल अभ्यास करू शकतो. आणि आता मला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की उपयोजित लेखनावर आपल्याला जवळजवळ 24 मार्काचं गुण तिथे विचारले असतात आणि त्याची आपल्याला मात्र तयारी छान पद्धतीने करावी लागते. उपयोजित लेखन मग त्याच्यामध्ये आपला पहिला जो उपयोजित लेखनातला प्रश्न 5 क्रमांकाचा प्रश्नामध्ये अ घटक जो आहे त्याच्यामध्ये 2 प्रश्न असतात, एक म्हणजे पत्रलेखन असतं आणि दुसरं म्हणजे सारांश लेखन. मुलांना थोडंसं पत्रलेखनाची सवय आता बंद झालेली आहे, त्यामुळे पत्रलेखनाचा जो साचा आहे तो आपल्याला माहिती असला पाहिजे. थोडा बदललेल्या स्वरूपात आहे, तो बदल नेमका काय झालेला आहे. ईमेलचे पत्र जे असतात, आता मेल करायचं असतं, म्हणजे मेल म्हणजेच पत्र, पण आता आपल्याला काय इंटरनेटमुळे आपण आता पत्र लिहिण्याचं पद्धत बंद झालेली आहे. आता आपल्याला काय करावं लागतं, मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर आपण मेल करत असतो. मग त्याचं जे स्वरूप कसं आहे ते स्वरूप आधी आपण समजून घेतलं पाहिजे. सुरुवात कुठून केली पाहिजे, दिनांक असेल, मग दिनांकानंतर प्रती आहे, विषय आहे, मुख्य मजकूर लिहायचा आहे आणि त्याच्या खाली मग माझं नाव आणि माझा पत्ता, आणि पत्ता झाल्यानंतर मग मेल आयडी आणि भ्रमणध्वनी या 2 गोष्टी आल्याच पाहिजे. तिथे एक गुण आहे, अजूनही मुलांना ती सवय लागलेली नाही की मेल आयडी, मग तुम्ही फक्त फुल्या करा ना, हरकत नाहीये, पण तिथे लिहा ईमेल आणि मग फुल्या करा. भ्रमणध्वनी लिहायचा आणि 10 फुल्या करायच्या, म्हणजे ह्याच्यासाठी काय फार डोकंही वापरावं लागत नाही, पण ते लिहिणं आवश्यक असतं. त्याच्यासाठी आपल्याला गुण दिलेला आहे. विषय लिहायचा असतो, कमीत कमी शब्दात, मोजक्या शब्दात आपल्याला विषय मांडता आला पाहिजे. तुम्ही साधारणतः 10-12 पत्राचं नीट अभ्यास करा आणि मग तुम्ही स्वतः लिहून बघा. तुम्ही स्वतः कुठलं तरी एक पुस्तक घ्यायचं आणि त्याच्यातून मग कॉपी करायचं असं न करता स्वतः पत्रलेखन लिहून बघा. सगळे मुद्दे माझे पत्राचे येतात की नाही हे बघा. काही माझ्याकडून राहतंय का काही लिहायचं. पत्ता लिहिताना माझ्याकडून सगळा पत्ता, त्याच्यानंतर येणारे स्वल्पविराम वगैरे सगळं माझ्याकडून लिहिलं जातं की नाही हे एकदा तपासा आणि नीट तपासून पण घ्या शिक्षकांकडून. कुठला तरी 6 मार्काचा प्रश्न आहे, 6 मार्कामध्ये मला 5.5 तरी गुण मिळायला पाहिजे. 6 सुद्धा मिळतात पण 5.5, मग मला जर 4 मिळाले तर माझं नेमकं काय राहिलेलं आहे, कुठला मुद्दा मी पत्रलेखनामध्ये लिहायचा विसरलोय हे नीट तपासा, म्हणजे जेणेकरून परीक्षेला, महत्वाच्या परीक्षेला तुमच्या या गोष्टी राहणार नाही. सारांश लेखन किंवा त्याला आहे, मग सारांश लेखन लिहायचं असेल तरी हरकत नाही, पण मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगते की व्याकरणाचा जो प्रश्न आहे ना त्याच्यामधलं और सुद्धा लिहायचंय, किंवा म्हणजे आता समास आहे, तुम्हाला लिहिले 4 समास दिलेत आणि कोणतेही 2 लिहा, तर तुम्ही 4 लिहा. वाक्प्रचार जमले तर 4 वाक्प्रचार लिहा. तिथे वेळ लागत नाही आणि एखादा चुकला तर तुम्हाला त्याचा गुण मिळू शकतो, दुसरा लिहिला असेल तर. परंतु हेच प्रकार उपयोजित लेखनात करू नका.
उपयोजित लेखनामध्ये एकतर तुम्ही ठरवा की मला पत्रलेखन लिहायचंय का मला सारांश लेखन लिहायचंय. होतं काय की मुलं दोन्ही प्रश्न सोडवायला बघतात, पत्रलेखनाचं पण लिहितात आणि सारांश लेखन सुद्धा लिहितात. त्याच्यामध्ये वेळ जातो, हे प्रश्न मोठे असतात, थोडं विचार करावे लागतात, विचार करण्यामध्ये सुद्धा वेळ जातो आणि मग कदाचित इथे जास्त वेळ गेल्यानंतर तुम्हाला निबंध लेखनामध्ये वेळ कमी पडू शकतो. मग त्यामुळे पहिलेच एकतर ठरवायचं की मला पत्रलेखन लिहायचंय का मला सारांश लेखन लिहायचंय आणि त्याची नीट तयारी करून जायचं. सारांश लेखन हा घटक सुद्धा अजिबात अवघड नाहीये. खरं तर तो आपण लहानपणापासून करत असतो. म्हणजे एखादी गोष्ट वाचतो आणि आपण आपल्या आईला, भावाला, वडिलांना ती गोष्ट जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्या गोष्टीमधले शब्द सांगतच नसतो. आपण ती गोष्ट कमी करून आपल्याला जी समजलेली आहे तीच आपल्या भाषेमध्ये कमी शब्दात सांगत असतो. चित्रपटाची कथा आपण चित्रपट बघतो आणि घरी आल्यानंतर आपल्या बहिणीला, भावाला, आईला, वडिलांना चित्रपटाचं सांगतो. 3 तासाचा चित्रपट आपण अवघ्या 10 मिनिटात, 15 मिनिटात सांगून शकतो. मग हे काय केलेलं आहे आपण, सारांशच केलेला आहे की त्या चित्रपटाचा, म्हणजे आपल्याला जमतं. परंतु मग परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना तो घटक का अवघड जातो मला माहित नाही. खरं तर सोपं आहे. आपल्याला मुद्दा कळला, लेखकाचे विचार कळले तर ते फक्त आपल्याला आपल्या भाषेत लिहायचं, त्याच्यामध्ये फार अवघड नाही. मग तिथे जर त्यांनी समजावून सांगण्यासाठी एखाद दुसरं उदाहरण दिलं असेल, उदाहरण कट करा, उदाहरण घ्यायचं नाही. अलंकारिक शब्द आलेले असतील, नाही घ्यायचेत आम्हाला ते शब्द सुद्धा. आम्हाला सोप्या भाषेमध्ये आम्हाला जो विचार, त्यांचा विचार समजलेला आहे तो विचार लिहायचा आहे. मग त्याच्यासाठी 1-2 गोष्टी तुम्ही काळजी घ्या. एकतर पहिलं शीर्षक द्यायचंय त्याला. बरेच जण कथा लेखन असेल, बातमी लेखन असेल, जाहिरात लेखन, शीर्षक द्यायला विसरतात. वरती शीर्षक त्यांनी विचारो अथवा न विचारो लिहायचंच आहे सारांश लेखनामध्ये. आणि जो काही मुद्दा आहे, जो उतारा आहे तो साधारणतः 100 ते 120 शब्दांचा उतारा आपल्याला 30 ते 40 शब्दांमध्ये लिहायचा आहे. शब्द मोजत बसू नका, त्यांनी दिलेले शब्दही मोजू नका. नियमाप्रमाणे ते 100 ते 120 शब्द असणारे तुम्हाला 35 ते 40 शब्दात लिहायचं आहे. मग उतार्यामध्ये नेमका कुठला विचार किंवा कुठला मुद्दा मांडलेला आहे, हा मुद्दा लेखकाचा आहे, लक्षात घ्या, हा तुमचा नाही. त्यामुळे तिथे तृतीय पुरुषी निवेदन आलं पाहिजे. त्यांना असं वाटतं, त्यांचं असं मत आहे, हे तुम्ही घालायला पाहिजे. मला असं वाटतं इथे येणार नाही, ते स्वमतामध्ये घाला, मला असं वाटतं, कारण तो तुमचं मत आहे. परंतु सारांश लेखनामध्ये लिहिताना मात्र लेखकाला काय वाटतं हे तुम्हाला लिहायचं. मग तो मुद्द्याला अनुसरून तुमची मत सुद्धा तुम्हाला घालायची नाही, फक्त लेखकाचीच तिथे घालायची, लेखकाचाच विचार तिथे मांडायचा. त्यांनी त्याच्यासाठी परत वेगळ्या पद्धतीने तो मुद्दा समजवलेला असेल किंवा उदाहरण दिली असतील तर ती काढून टाकायची. आणखीन एक तुम्हाला त्याच्यासाठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपण व्याकरणाच्या विभागामध्ये आपण अभ्यासात असतो बरं का, त्याचा उपयोग तुम्हाला सारांश लेखनासाठी छान करता येईल. कसं काय, आपण उदाहरण घेऊया की तिथे उतार्यामध्ये असं आलं असेल, ग्रामीण भागामधला वगैरे उतारा असेल असं आपण गृहीत धरूया. आणि तिथे असं दिलेलं आहे की त्या गावामध्ये वेगवेगळे उद्योगधंदे यायला लागले, लहान लहान उद्योगधंदे यायला लागले, असं काहीतरी वाक्य असेल असं आपण गृहीत धरूया. लहान लहान उद्योगाला काय म्हणतात रे, शब्दसमूहाबद्दल एक शब्दामध्ये लघु उद्योग म्हणतात. मग लहान लहान उद्योग या 3 शब्दाच्या ऐवजी तुम्ही लघु उद्योग लिहू शकतात. दुसरे कुठेतरी आपण असं विचार करूया की काय म्हणू आपण, निसर्गाचं खूप वर्णन केलेलं आहे आणि सुंदर असं डोळ्यांना भावणारं वगैरे असं वर्णन आहे, तर तिथे ते शब्द डोळ्यांना भावणारं किंवा असं शब्द न वापरता आपण नयनरम्य लिहू शकतो. अशा पद्धतीने, किंवा आपण एखादा शब्द आहे, आता अष्टावधानी शब्द आहे की त्याचं सगळीकडे बारीक बारीक लक्ष होतं, असं कुठेतरी त्या उतार्यामध्ये शब्द आलेला असेल तर आम्हाला माहिती आहे अष्टावधानी की सगळीकडे त्याचं लक्ष होतं. असे शब्द आपल्याला गेलेले आहेत, आपल्याला येत आहेत. दररोज निघणारं मासिक, दररोज निघणारं वर्तमानपत्र वगैरे दैनिक शब्द आपल्याला माहितीये की, किंवा आपल्या आता पेपरमध्ये आपल्याला जी कृतीपत्रिकेमध्ये आपण जो सरावाचा लिहिलेला होता की केलेले उपकार न जाणणारा, असा त्याला कृतघ्न म्हणतात, आपल्याला माहितीये. मग तो तसा शब्द आला तर आपण तो 4 शब्द किंवा 3 शब्दाचा एकच शब्द लिहायचा.
मग तिथे कृतज्ञ असेल तर कृतज्ञ लिहायचा, कृतज्ञ जमत असेल तर तो शब्द. पण आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द बरोबर आला पाहिजे आणि मग आपण अशा पद्धतीने आपलं सारांश लेखन जे आहे ते कमीत कमी शब्दामध्ये, मग तिथेच तर तुमची सृजनशीलता दिसून येईल की याचा अभ्यास दिसून येईल. या पद्धतीने आपण सारांश लेखन करू शकतो, शीर्षक द्यायला विसरायचं नाही. त्यानंतर मग जाहिरात लेखन असेल, बातमी लेखन असेल किंवा कथा लेखन असेल, परत तिथे सगळीकडे लक्षात घ्या तुम्हाला शीर्षक द्यायचे. कथा असेल तिथेही शीर्षक येणार आहे, बातमी लेखन असेल तर बातमीला काहीतरी मथळा असतो, तो मथळा म्हणजे वरती हेडलाईन असते ती लिहायची आहे. मग बातमी लेखन नेमकं कसं करायचं हे आम्हाला माहिती पाहिजे. बातमी लेखन पहिले सुरुवातीला बातमी कुठली आहे, कमीत कमी शब्दामध्ये त्या बातमी पूर्ण दिसली पाहिजे, लक्षात आली पाहिजे की काय. वाचणाऱ्याला आपण जेव्हा वर्तमानपत्र वाचतो ना तेव्हा आपण मुख्य बातम्याच पहिले, ठळक बातम्या वरच्या वाचतो, हेडलाईन्स पहिले वाचतो आणि त्याच्यानंतर मग ती ठरवतो की आतमधलं मजकूर वाचायचा की नाही. त्यामुळे ते लक्षात घ्यायचं की आपण तिथे शीर्षक दिल्याच गेलं पाहिजे. त्याच्यानंतर मग बातमी कुठल्या दिनांक आहे, स्थळ कुठलं आहे, कुठून बातमी आलेली आहे, मग आमच्या वार्ताहराकडून, हे तुम्हाला शब्द घालायला काहीच हरकत नाहीये. त्यानंतर मग दिनांक, स्थळ आणि सुरुवातीला बातमीमधला महत्वाचा मजकूर जो महत्वाच्या गोष्टी असेल, महत्वाची घटना असेल ती सुरुवातीला येते. लक्षात घ्या, पहिल्या परिच्छेदामध्ये मुख्य भाग जो असेल बातमीतला तो सुरुवातीला. अहवाल लेखन आणि बातमी लेखन यात फरक आहे. अहवाल लेखनामध्ये जशा घटना घडतात तसा तो आपण अहवाल देत जातो, परंतु बातमी लेखनामध्ये काय करावं लागतं, आपल्याला दिनांक, स्थळ लिहिल्यानंतर आपल्याला बातमीतला मुख्य भाग जो आहे तो आधी सांगावा लागतो आणि मग खालच्या मुद्द्यांमध्ये आपल्याला मग सुरुवातीचा भाग आणि नंतरचा भाग हा खालच्या बाजूला येईल. त्याच्यानंतर बातमी जर आपल्या एखाद्या प्रसंगाची वगैरे असेल किंवा शाळेमध्ये घडलेल्या कार्यक्रमाबद्दलची बातमी असू शकते, वाचन प्रेरणा दिन तुमच्या शाळेमध्ये कसा झाला त्याच्याबद्दलची बातमी असेल किंवा स्नेहसंमेलनाच्या संदर्भातली बातमी असेल, तर या प्रत्येक बातमीमध्ये काय असणार आहे, कोणीतरी आयोजक असणार आहे, कोणीतरी अध्यक्ष असणार आहे, प्रमुख पाहुणे असणारे आहे, हे सगळे जण असणारे, त्यांचा उल्लेख बातमी लेखनामध्ये झाला पाहिजे. मग ताई आम्हाला शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिन झाले पण कुठले प्रमुख पाहुणे होते आम्हाला काही आठवत नाही. अरे मग तुम्ही कोणाची नावं लिहू शकतात ना, जो तपासणार आहे तो थोडीच बघायला येतो की कोणी दिलेली आहे, कोण गेलेलं होतं इथे प्रमुख पाहुणे. आपण कोणाचंही अ ब क कोणाचंही नाव आपण लिहू शकतो, पण अ ब क नाही लिहायचं, कुठलंही नाव लिहू शकतो आपण, ते प्रमुख पाहुणे म्हणून लिहू शकतो. कुठल्या तरी कलाकाराचं नाव लिहू शकतो, तुम्हाला माहिती असलेलं साहित्यिक, लेखक यांची नावं आपण आपल्या याच्यामध्ये घालू शकतो, काही हरकत नाही. मनाने सुद्धा आपण बातमी तयार करू शकतो. कदाचित त्या वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी तुम्ही नव्हताच शाळेत, पण तरी तो प्रश्न आला आणि आता तुम्हाला लिहायचाच आहे, तरी तुम्ही कल्पनेने वाचन प्रेरणा दिन कसा साजरा केला गेला हे कल्पनेने रंगवून तुम्ही सुद्धा ती बातमी छान पद्धतीने तयार करू शकतात, काहीच अवघड नाही. आणि कथा लेखन, आता मी कथा लेखनामध्ये येते. कथा लेखनामध्ये सुद्धा सुरुवातीला कथा कुठल्या 3-4 प्रकारे तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक तर पूर्वार्ध दिला असेल उत्तरार्ध लिहा, किंवा उत्तरार्ध दिला असेल पूर्वार्ध द्या, किंवा एखादं कथा बीज दिलेलं असेल त्याच्यावरून तुम्हाला कथा फुलवायची आहे, किंवा शब्द दिलेले असतील शब्दांवरून कथा तयार करायची आहे, किंवा मुद्द्यानुसार. या 5-6 पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारू जाऊ शकतो. मग आता लक्षात घ्या, कथांना आपण बऱ्याच वेळेला अगदी कमीत कमी शब्दात, इथे सारांश लेखन नाही करायचंय, इथे अगदी त्याच्या उलट करायचंय. कथा आपल्याला फुलवायची, एखाद्या फुलगाच्या पाकळ्या कशा अशा उमलत छान अशा उलगडल्या जातं ना, तसं आपल्याला कथा फुलवता आली पाहिजे. मग सुरुवातीला तुम्ही ते कुठलं शहराबद्दल असेल तर शहराला नाव द्या, किंवा एखादा खेड्यातलं असेल, जंगल असेल तर जंगलाला सुद्धा नाव द्या ना. अगदीच नाही सुचलं तर मग आटपाट बघा, किंवा आपण एखादं मासिक वगैरे वाचतो, किशोर मासिक वाचलेलं असेल, किंवा चंपक मध्ये चंपकारण्य वगैरे असं असायचं, तशा काहीतरी नाव द्या आणि एक एक मग बाजू द्या. तिथे मग कुठले तरी व्यक्ती असतील किंवा प्राणी असतील, त्या प्राण्यांबद्दल लिहा, त्या व्यक्तींबद्दल लिहा. कदाचित त्यांची स्वभावचित्र सांगा की कसा होता. एक गरीब मनुष्य असेल तर गरीब मनुष्य कसा स्वभावाचा होता, श्रीमंत मनुष्य असेल तर तो कशा स्वभावाचा होता, त्यांचं व्यक्तिचित्र रेखाटा आणि मग त्याच्यामधून संवाद तयार करा. संवादामध्ये परत विरामचिन्ह घालायला नाही विसरायचं.
संवाद तुम्हाला लिहायचे असतील तर दुहेरी अवतरण चिन्ह असेल, प्रश्न विचारला असेल तर प्रश्न चिन्ह द्यायला नाही विसरायचं, उद्गार असेल तर उद्गार चिन्ह द्यायला नाही विसरायचं. अशा पद्धतीने कथा ही थोडीशी संवादात्मक करा. तुम्हाला बोली भाषेमध्ये लिहायचं असेल, म्हणजे ग्रामीण भाषेतली कथा लिहायची असेल तर कदाचित तुमची जी ग्रामीण बोली भाषा असेल तीच त्या व्यक्तींच्या तोंडी द्या आणि त्यांच्यामधले संवाद तयार करा. अशा पद्धतीने संवादात्मक ती जास्त चांगली वाटते कथा. आणि मग एक एक कथा. आणि जमलं ना तर कथा लेखनामध्ये ट्विस्ट आणा. ट्विस्ट आणा म्हणजे काय की आता मी तुम्हाला एक उदाहरण देते बरं का, की आपल्याला न कळत अशी गोष्ट होते की असं झालं, अरे असं घडलं, बापरे हे तर वाटलंच नव्हतं. असं कधी कधी होतं. आपण जे चित्रपटामध्ये कथा लिहितो ते कथा तयारच करतात. मी अगदी तुम्हाला तुमच्या आवडीचं उदाहरण घेते. सैराट चित्रपट आहे. सैराट चित्रपटाचा शेवट केला, आपल्याला वाटतच नसतं की असा शेवट होईल. असं काहीतरी वेगळं माझ्या कथेतून आलं पाहिजे. जे सगळे लिहितील ना ती पठडीतली कथा न लिहिता मी काहीतरी एकदम ट्रॅक बदलेल आणि वेगळं काहीतरी कथेमध्ये सांगेल. अशी काहीतरी कथा तयार करा. पण ती कथा फुलवता आली पाहिजे आणि मग ती कथा मग तुमची विस्तृत होईल. पण एवढे की कंटाळवाणं नाही वाटलं पाहिजे. कथा आपल्याला खिळवून ठेवता आली पाहिजे की त्याच्यामध्ये पुढे काय होतंय असं वाचणाऱ्याला वाटलं पाहिजे. आणि एकदम अचानक अरे शॉक, अरे असं झालं, बापरे, हे असं अशा काहीतरी कथा लिहिता आले पाहिजे. मग त्याच्यासाठी आपणही विचार करायचा की मी काहीतरी कथा, अशी कथा आली ना तर ही पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे किंवा मी वाचलेल्या कथा आहेत पण मी असा मोड देईल, त्याला असा बदल करेल त्याच्यामध्ये. एक लक्षात घ्या, उपयोजित लेखनाचे हे जे घटक आहे ना ते तुम्हाला नंतर खूप उपयोगी होऊ शकतात. म्हणजे तुम्ही आता जे आपण म्हणतो की एवढ्या मोठ्या सिरियल चालल्या आहेत किंवा चित्रपटाचे कथा वगैरे, तर हे सगळ्यांचं उपयोजित लेखन, निबंध लेखन, कथा लेखन ह्यांना हे ज्यांचं चांगलं आहे ना तेच तिथे जास्त प्रमाणात आपल्याला दिसू शकतात की तिथे त्यांना तिथे जास्त चांगली संधी तिथे आहे. जाहिरात लेखन हे किती सुंदर माध्यम आहे. मग जाहिरात लेखन करताना सुद्धा आपल्याला जाहिरातीमध्ये काय काय करता आलं पाहिजे. किती छोट्या छोट्या जाहिरातीमधून केवढं छान सांगितलेलं असतं. आपल्याला माहिती असलेल्या कितीतरी जाहिराती तुम्हाला कदाचित यमक जुळणारे शब्द जोडलेले असतात. टेस्ट मे बेस्ट, मम्मी और एव्हरेस्ट. एव्हरेस्ट टेस्ट मे बेस्ट म्हणजे एव्हरेस्ट ही कंपनीची जाहिरात आहे. त्याच्यामध्ये चवीचा पदार्थ असतो, काहीतरी मसाले असतात. आणि टेस्ट मे बेस्ट, किती छान यमक जुळणारे शब्द घेतलेले असतात. अशा पद्धतीने आपण सुद्धा एखादी छान पद्धतीने यमक जुळणारे असे जाहिरातीमधले केले ना, काहीतरी कवितात्मक म्हणजे असं केलं, काव्यात्मक वगैरे, तर छान जाहिरात होऊ शकते. मग त्याला आणखीन सुंदर सुबक कसं करता येईल, तर जाहिरातीमध्ये आपण जे काही वैशिष्ट्य लिहिणार आहोत तर त्या वैशिष्ट्याला आपण त्याला काहीतरी चिन्ह द्यायचं. मग त्याला आपण चांदणी करू शकतो, ते चौकोनामध्ये करू शकतो. जमलं तर एखादं पेनाची जाहिरात असेल तर छोटंसं पेनाचं चित्र, पण चित्राच्या आहारी जास्त जाऊ नका, कारण तिथे वेळ जाईल. तुम्हाला चित्र हे बंधनकारक नाहीये, पण वेळ मिळाला तर मग मात्र काढायला हरकत नाही. एखादी मुद्रा असेल तर छोटीशी सोपीशी मुद्रा त्याची दाखवू शकतो. आणि चौकट करायला मात्र विसरायचं नाही. त्याला त्याचे गुण आहेत. नाहीतर नुसतं आपण सलग लिहून काढलेले पण काही लक्षात येत नाही. त्यामुळे जाहिरात लेखन करणारा हा मुद्दा इथे, मग तो थोडासा आडवा असेल, तिरका लिहिला तरी हरकत नाही. एखादं सरळ लिहायचं, एखादं ठळक अक्षरांमध्ये मोठ्या अक्षरांमध्ये लिहायचं महत्वाच्या गोष्टी. आणि जाहिरात लेखन करताना सुद्धा लक्षात घ्या, काही पत्ता तिथे तुम्हाला, तिथे पण ईमेल आयडी आणि तो पत्ता, कारण ती वस्तू नेमकी कुठे मिळते तो पत्ता लिहायला विसरायचं नाही. हे पण आपण कधी कधी विसरून जातो. आपल्याला फक्त जाहिरातीची ठळक वैशिष्ट्य काय द्यायची तेवढंच माहिती असतं. मग आम्ही तपासताना आम्ही ते लक्षात घेतो, अरे आणि पत्ता लिहिला का, कुठल्या दुकानात तो जाणार आहे, ह्या वस्तू कुठल्या दुकानात मिळतात, मग दुकानाचा पत्ता दिलाय का, हे सुद्धा महत्वाचं असतं. त्यामुळे बारीक बारीक गोष्टी असतात पण त्या आपल्या कशा राहून जातात, तसं राहता कामा नये. लक्षात आलं. हे तिन्ही चारी प्रश्न. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा 8 गुणांसाठी असलेला म्हणजे लेखन कौशल्य, निबंध लेखन ज्याला आपण म्हणतो. 3च प्रकार निबंधावर. कुठले प्रकार आहे, प्रसंग लेखन तुम्हाला विचारल्या जाऊ शकतो, आत्मकथनावर आहे आणि वैचारिक निबंध आहे. बरोबर आहे. मी म्हणेल की तिन्ही प्रकार, खरं तर अपेक्षा आहे की 10वीच्या मुलांना ह्या तिन्ही प्रकाराबद्दल निबंध लिहिता आलं पाहिजे. पण परीक्षेला आता जाता जाता आपल्याला काय तयारी करता येईल,
तर आता आपण एक कुठल्या तरी आत्मकथनावर मला निबंध लिहिणं जमतं, मला लिहायला आवडतं, मी सहज लिहू शकतो. मग आत्मकथनावर निबंध जर लिहायचा असेल तर त्याच्यासाठी काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात हे मला आधी माहिती पाहिजे. प्रथम पुरुषी निवेदन असलं पाहिजे. जो व्यक्तीवर दिलेला आहे ती व्यक्ती आपल्याशी बोलते ते आलं पाहिजे. मग परत तिथे संवाद आले, त्या व्यक्तीचं सुख दुःख आपल्याला त्याच्या भावभावना मांडायच्या आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग आत्मकथनावर जर मी आता निबंध लिहिणार असेल तर जेवढ्या मला माहिती असलेले पुस्तकं आहेत निबंधाचे, त्या निबंधामधलं आत्मकथनावरचे सगळे निबंध माझे वाचून झाले पाहिजे. ती तुम्ही तयारी केली पाहिजे. नाही तर लिहिता आपल्याला येतं, पण आपण जर आधी वाचलेलं जर असेल ना तर आपल्याला परीक्षेच्या वेळेला सुद्धा पटापट मुद्दे सुचतात. हा बघा, हा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न याच्यासाठीच दिलेला आहे की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पेपर हाती येतं तेव्हा आपलं लक्ष पहिले निबंधाकडे जातो, कुठला निबंध दिलेला आहे. आणि हे आधीचे जवळजवळ 2.5 तास आपल्या कुठल्या तरी मेंदूमध्ये ना त्याचा विचार चालू असतो. आपल्याला मुद्दे सुचत जातात आपल्या नकळत. आपण गद्यावर प्रश्न लिहितो, पद्यावर लिहित असतो, व्याकरणावर लिहित असतो आणि एकीकडे मुद्दे आपल्याला सुचत जातात निबंध लेखनाचे. याचा खूप उपयोग होतो. पण ते जर तुम्ही आधी वाचन केलेलं असेल, आधी सराव केलेला असेल तर आणखीनच सोपं जातं, आणखीन तयारी चांगली होते. निबंध छोटा किती पाणी लिहिला त्याच्यापेक्षा नेमका शब्दरचना कशी आहे, मग तिथे कवितांच्या ओळी लिहिल्या असतील तर आणखीन चांगलं आहे. सुरुवात कशी केलेली आहे, आकर्षक सुरुवात आहे का. आम्ही जेव्हा वाचायला घेतो निबंध तेव्हा आम्ही सुरुवातीला मग आम्हाला वाचावंसच वाटतं, याचा पूर्ण निबंध वाचून काढूया, शब्द वाचून काढूया. आणि कधी कधी असंही होतं की छान निबंध दिलेला असला ना की आम्ही एकमेकांना सांगतो यांनी किती सुंदर निबंध लिहिला, वाचा. घरातल्यांना कधी कधी सांगण्यात येतं, बघ मी तो पेपर तपासला आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं बरं का, छान वाटलं मला. हे सुद्धा आपल्या म्हणजे सहज होतो, कारण तुम्ही इतका सुंदर निबंध. मग सुरुवात कशी केलेली आहे, ती विषयानुरूप लिहिलेली की नाही, मांडणी केलेली की नाही, परिच्छेद व्यवस्थित योग्य ठिकाणी पाडलेले आहेत की नाही, आणि शेवट सुद्धा केलाय की नाही. संपूर्ण निबंधाचा सार किंवा कधी कधी वैचारिक निबंधामध्ये कधी कधी आपल्याला उपाययोजना सुचवायच्या असतात, त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या निबंध लेखनामध्ये करावं लागेल. तुम्हाला प्रसंग लेखनाचा निबंध लिहायचा असेल तर आधी त्याची तयारी करून जा, आधी वेगवेगळ्या प्रसंगात वाचून जा. मग तुम्हाला एखादा न वाचलेला प्रसंग सुद्धा तुम्ही मनाने लिहू शकता छानपैकी. इथे तर मुळात म्हणजे तुमची सर्जनशीलताच उपयोगी आहे, तुमची कल्पनाशक्तीच महत्वाची आहे. मग तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असो किंवा न घेतलेला असो तुम्हाला लिहिता येऊ शकतं, पण आधी तेवढी थोडी तयारी तुमची आवश्यक आहे. वैचारिक निबंधासाठी तर आपल्याला अभ्यासच पाहिजे, आपल्याला तसे विचार आले पाहिजे. मग वैचारिक निबंधामध्ये कुठले कुठले निबंध विचारले जाऊ शकतात, मग त्या निबंधावर तुमचं काय स्वतःचं मत काय आहे ते पहिले तुम्हाला आलं पाहिजे माहिती. त्याच्याबद्दलची मग वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये किंवा आपल्या वर्तमानपत्रांमध्ये बरीच माहिती येत असते, ते वाचन झालं पाहिजे आणि त्याच्यावर अतिशय व्यवस्थित आपण निबंध लिहू शकतो. कुठलाही प्रश्न जरी आला त्याच्याबद्दल न घाबरता, मुळात म्हणजे होतं काय की मराठीचा पेपर हा सगळ्यात पहिल्यांदा असतो आणि त्यामुळे थोडी भीती असते, पण एकदा का तो पेपर सोपा गेला ना तर पुढचे पेपर तर आपल्याला मग अगदी सोपे जाते. आणि थोडं असं होतं ना की आपली मातृभाषा आहे मराठी आणि कुठेतरी काय उतारे देणार आहे, त्यामुळे काय फार मराठीचा अभ्यास केलेला. बऱ्याच वेळेला आपण मराठीचे ट्युशन लावत नाही, काही नाही. आपल्यासाठी अवघड विषय कुठले, इंग्रजी, संस्कृत, गणित, विज्ञान याचे ट्युशन्स असतात, त्याचा खूप अभ्यास करतो. मराठीचा अभ्यास करायची फार आवश्यकता नाही असं आपण पहिल्यांदा गृहीत धरलेलं असतं आणि मग ते इतकं असतं की परीक्षेच्या शेवटी मग आपली तारांबळ उडते. तसं न झाल्या होता पहिल्यापासून जर आपण अभ्यासामध्ये तयारीमध्ये असतो, अजूनही भरपूर वेळ आहे आपल्याकडे, मराठीकडे दुर्लक्ष करू नका. एकदा का हा पहिला पेपर सोपा गेल्यानंतर बाकीचे पेपर तर खूपच सोपे जातात, पण त्याची पहिल्यापासून तयारी असली पाहिजे आणि ती करूया आपण, अजूनही छान करता येऊ शकतं. लक्षात आलंय का विद्यार्थी मित्रांनो? सर आता कोणाला प्रश्न जर काही असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते मला सांगा.
तुमच्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही प्रश्न जर लिहिले तर मला लक्षात येऊ शकतील. किंवा श्रीकांत सर, विद्यार्थ्यांनी जर प्रश्न लिहिलेले तुम्हाला दिसत असतील तर मला सांगा, मग मी त्याची उत्तरं देते. श्रीकांत सर, मधुकर जाधव सर, माझा आवाज येतोय? हे सगळेच म्यूट आहे. मॅडम आवाज येतोय? हा. आवाज येतोय, पाहतो मी युट्यूब वर काही प्रश्न आहेत का ते. एकच मिनिट. तुम्ही प्रश्न वाचा, मग मी त्याची उत्तरं सांगते मुलांची. मॅडम प्रश्न नाही आहेत युट्यूब वर कुठलेही. बरं, चालेल. कदाचित तुम्ही शिक्षकांनी इतकं व्यवस्थित घेतलेलं आहे की त्यांना कुठलेच प्रश्न नाही आहेत सर. धन्यवाद मॅडम त्यांच्यातर्फे. चालेल सर. जाधव सर. हॅलो सर. हा, आभार मानायचे का मग जाधव सर? हो हो. या मराठी विषयाच्या मॅडमला सांगा विद्यार्थ्यांना. हा बोला देशपांडे सर, बोला. काही नाही. हा, या मराठी विषयाच्या समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी आज विद्यार्थ्यांना सौ गौरी डावखरे मॅडम यांनी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. तसेच उपस्थित माननीय मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, 10वी प्रमुख, सर्व मराठी विषयाचे शिक्षक आणि तंत्र स्नेही प्रमुख या सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. काय म्हणतात ताई?